तर मी आज तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. तर मला आज खूप वाईट वाटायला लागले. तर मी आज एक गुपचूप व्हिडिओ काढायला लागले. तर मी तुम्हाला दाखवते. मम्मी झोपली, मी गुपचूप व्हिडिओ काढायला लागले. मम्मी झोपली. मला बोलायचे तुम्हाला आज. तर मला आहे ना खूप त्रास व्हायला लागला आहे. माझं आहे ना ते चष्मा घालून घालून आहे ना माझं एक कान आहे ना खूप दुखायला लागलं. खूप म्हणजे असं असं सहन होईने असं खूप दुखायला लागले. पूर्ण असं हे सुजलं होतं. दवाखान्यात पण जाऊन आले मी, पण काही राही नाही. हे पूर्ण दुखायला लागलं, पूर्ण असं सुजलं. आतमधलं काही खाता पण येई नाही. मला एवढा त्रास व्हायला लागला आहे. काही ना काय व्हायच लागले. मला मागं काय ना काय लागलंच. आणि माझ्या गुडघ्याला पण आहे ना असं जखम झाली खूप अशी. तुम्हाला मी दाखवते एक मिनटं. तरी अशी जखम झाली मला. त्याला हळद लावली तर ती अशी जखम झाली. ती आहे ना खूप दुखते. त्याच्यातल्या घाण काढली तरी परत ते घाण यायला लागली. परत असं दुखतं आणि सुजतं आणि पाय पूर्ण गुडघा आहे ना खूप दुखायला लागले. मला खूप असं रडायलाही येते. पण काय माझ्या मागं काय माहिती काय लागलं. नको नकोसं झाले मला. काय आजारी असं वाटते मला. काय माहिती माझ्या मागं काय लागलं काय माहिती. नुसतं काही ना काही त्रास होतो. हे दुख ते दुख. मी खूप वैतागले. खूप म्हणजे वैतागले मी. सारखं आजारी पडून पडून असं वाटतंय काहीतरी व्हावं मला पटकन आणि वरती जाऊन नको वाटतंय आता मला. हे सारखं आजारी पडणं, सारखं हे दुख ते दुख. घरच्यांना पण सांगायला वैताग येतो आणि हे लाज वाटते सांगायला सारखं. मलाच लाज वाटायला लागली माझी, मला स्वतःला, की माझं काय माहिती मला देवाने का असं बनवले. मला सगळ्यातच कमी केले. मला काळी बनवली न मी सारखे आजारी पडते. सारखे काय ना काय होते मला. मला पण असं वाटते की मी पण काहीतरी करावं, पण काय करू. मगाशी मी एवढी रडत होते ना गपचूप एकटीमध्ये. मग मी कपडे धुवत होते आणि माझं हे खूप दुखत होतं. माझं हे खूप दुखत होतं आणि मला काय समजत नव्हतं. आणि मम्मीला तर कशाला सांगू सारखं. म्हणून मी तिकडल्या घरात जाऊन एकटीच बसले होते रडत. आणि काल पण दुखत होतं. काल इथं बसून मी रडत होते आणि पूर्ण असं सुजलं होतं. चष्मा घालून पूर्ण कान आहे ना पूर्ण असं दुखते. अजून पण दुखते. हे घालून पूर्ण हे सगळं सुजलं होतं. अजून हे गाणं निघत हे पूर्ण सुजलं होतं. काल मी एवढी रडत होते ना दुपारी. मम्मी झोपली होती आणि मी पण झोपले होते, पण झोपच लागत नाही. सारखे ह्या अंगावरून त्या अंगावरून. रात्रीची पण मला झोप लागत नाही. हे दुखत होतं, मला दुखते म्हणून मला काही झोपच लागत नाही आहे. आणि मग अशी मम्मी कपडे धुवत होती तेव्हा मला आहे ना इतकं असं वाईट वाटलं ना की माझ्याच मागं का सारखं मलाच का सारखं दुखणं येते. हे होते दुख येते. एवढी वैतागली ना मी खरंच सांगते. असं वाटते काहीतरी करून घ्यावं स्वतःला. एवढं त्रास होते ना मला माझ्या जीवाला. मी खरं सांगते. एवढी वैतागली ना मी आजाराला खरं सांगते. नको झालं मला खरं. सारखे आजारी पडते, सारखं काय ना काय हो. मला पण वाटते मी पण चांगलं काहीतरी करावं. घरात काहीतरी करावं. असं हे करावं ते करावं. पण कुठं जायचं म्हणलं तरी कुठं जाता येत नाही काय नाही.
बाहेर गेले की बाहेरचे लोक विचित्र नजरेने बघतात. बाहेर सुद्धा जात नाही, जसं ऑपरेशन झालं तसं कुठं जात नाही, काय नाही. एवढं मला एवढं त्रास होतो ना, पण मी स्वतः मनामध्ये ठेवते. मी सांगत पण नाही मम्मीला ना पप्पाला. मी त्यांना सांगितलं की ते टेन्शन घेतात, मम्मी सांगत पण नाही काय. स्वतःला मी एवढे अशी झाले ना, मला काय समजत पण नाही. मग मी मामाकडे जाते, मग पोरीसोबत गप्पा वगैरे मारत जरा फ्रेश होते, मग तिकडे जाते सारखं. मला खरंच आहे ना, असं वाटते की काहीतरी वाढ जावं. सारखं काय ना काय दुखते, हे दुखते मग वैताग घेतो मला पण. सारखं हे दवाखान्यात जायचं, हे कर ते कर. मूवी झोपलेले, मूवीला काही माहीत नाही. जेव्हा मूवी बघन तेव्हा बघन, पण मी माझ्या मनातलं सांगते. मला काय वाटते काय नाही ते एवढे दिवस मनामध्ये ठेवले माझे सासू. मी कुणाला सांगू पण शकत नाही माझ्या मनामध्ये मला काय वाटते, मी काय विचार करते काय.